वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचे घटक नियोजन कसे काढायचे ते आपण बघणार आहोत। सुरुवातीला उपघटक लिहून घ्यायचा। उपघटक म्हणजेच काय तर मराठी विषयामध्ये कोणत्या पाठाचे आपण घटक नियोजन काढत आहे त्या पाठाचे नाव। इथे उपघटक घेतलेला आहे लाखांच्या कोटीच्या गप्पा। इयत्ता 8वी आणि तासिका या सर्वात शेवटी लिहायचे आहे। त्यासाठी आपण काय करायचे, अगदी सुरुवातीला घटक विश्लेषणाचा तक्ता काढायचा, त्यानंतर काय शिकवायचे, त्यानंतर काय शिकवायचे म्हणजेच उद्दिष्टे व स्पष्टीकरण, त्यानंतर कसे शिकवायचे म्हणजेच अध्ययन अनुभव व पद्धती, त्यानंतर मूल्यमापन पुरावा आणि अगदी शेवटी तासिका। घटक विश्लेषणमध्ये काय येणार तर आपल्याला पाठामध्ये कोणते कोणते मुद्दे शिकवायचे आहेत ते मुद्दे आपण घटक विश्लेषणमध्ये लिहून घ्यायचे। कोणताही मराठीचा पाठ शिकवत असताना अगदी सुरुवातीला लेखकाचा परिचय किंवा कवीचा परिचय येत असतो, म्हणून घटक विश्लेषणमध्ये पहिला मुद्दा घेतलेला आहे लेखकाचा परिचय। तर लेखकाच्या परिचयामध्ये काय शिकवायचे तर आपण विद्यार्थ्यांना लेखकांचे छायाचित्र दाखवू शकतो, त्यांनी केलेले साहित्य लेखन दाखवू शकतो, लेखकांचे विनोदी साहित्य त्यांना सांगू शकतो। का शिकवायचे म्हणजेच उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये काय येणार, ज्ञान, आकलन आणि उपयोजन। का शिकवायचे तर विद्यार्थी लेखकांचा परिचय सांगावे त्यासाठी शिकवावे, विनोदी साहित्य प्रकाराची ओळख करून घेण्यासाठी शिकवावे, आणि त्यानंतर कसे शिकवावे तर लेखकांचा परिचय कसा शिकवायचा त्यासाठी येणार छायाचित्र दाखवून वैयक्तिक परिचय आपण त्यांना देऊ शकतो, त्यांचे साहित्य लेखन, विनोदी लेखन दाखवून त्यांना शिकवू शकतो। आणि हा सर्व पहिला मुद्दा शिकवण्यासाठी म्हणजे लेखकांचा परिचय शिकवण्यासाठी आपल्याला पूर्ण 1 तासिका लागणार, म्हणून तासिकेमध्ये लिहिला 1। त्यानंतर घटक विश्लेषणमध्ये दुसरा मुद्दा येणार, मराठीचा पाठ शिकवत असताना किंवा कविता शिकवत असताना पहिले त्याचा वाचन करून घ्यावायचं असते, म्हणून दुसरा मुद्दा आला उतारा वाचन। उतारा वाचनामध्ये काय शिकवायचे त्यामध्ये काय येणार, संपूर्ण पाठाचे वाचन। का शिकवावे तर वाचनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी शिकवावे। कसे शिकवावे, वाचन करून दाखवावे आणि त्यांच्याकडून करून घ्यावे, आणि हे सर्व वाचन करून घेण्यासाठी आपल्याला एकूण तासिका लागतात 1। त्यानंतर घटक विश्लेषणमध्ये तिसरा मुद्दा आहे स्टेशनवरील प्रसंग। काय शिकवायचे तर इगतपुरी स्टेशनवरील 2 प्रवाशांमधील संवाद। का शिकवायचे तर पाठातील प्रसंग ऐकून विद्यार्थ्यांना अनुमान काढता यावा त्यासाठी शिकवायचे, संवाद समजून घेता यावा त्यासाठी शिकवायचे, आणि कसे शिकवायचे तर प्रसंगाचे स्पष्टीकरण करून शिकवायचे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 तासिका। त्यानंतर चौथा मुद्दा आहे घटक विश्लेषणमध्ये कल्याण स्टेशनवरील प्रसंग, आणि त्यामध्ये काय शिकवायचे तर समोरच्या बाकड्यावरील प्रवासी आणि त्या 2 प्रवाशांमधील संवाद। का शिकवायचे तर पाठातील प्रसंग ऐकून अनुमान काढता यावा, संवाद समजून घेता यावा यासाठी शिकवायचे, आणि कसे शिकवायचे तर संवादाचे स्पष्टीकरण करून शिकवायचे। त्यासाठी लागणार आहे 1 तासिका। घटक विश्लेषणमध्ये 5वा मुद्दा आहे म्हातारा व तरुण प्रवाशांचा खराखुरा परिचय। काय शिकवायचे तर म्हातारा व तरुण प्रवासी ते नक्की आहे तरी कोण। का शिकवायचे मध्ये येणार पाठातील प्रसंग ऐकून अनुमान काढतो, पाठातील प्रसंगाचे नाट्यीकरण करता यावे त्यासाठी शिकवायचे, विनोदी प्रसंग स्वतःच्या भाषाशैलीत लिहिता यावा त्यासाठी शिकवायचे, आणि कसे शिकवायचे तर विनोदी प्रसंग स्पष्ट करून शिकवायचे, विनोदी प्रसंग घेऊन त्यांना शिकवायचे, आणि यासाठी लागणार आहे एकूण तासिका 2। मूल्यमापन पुरावामध्ये सर्वांसाठी मूल्यमापन एकच येणार आहे। त्यामध्ये मूल्यमापनामध्ये आपण मूल्यमापनासाठी घेणार आहोत अध्यापन करताना विद्यार्थ्यांचे निरीक्षण, त्यांची प्रतिक्रिया, सहभाग यावरून मूल्यमापन करणे। आणखी मूल्यमापनासाठी आपण काय करू शकतो, अध्यापनाच्या शेवटी प्रश्नोत्तर विचारून मूल्यमापन करू शकतो, आणि मूल्यमापन पुराव्यामध्ये तिसरा मुद्दा आपण घेऊ शकतो घटकावर चाचणी घेऊन मूल्यमापन करणे। आणि एकूण तासिका झाल्या अशा एकूण 6, शेवटी इथे वरती लिहून घ्यायच्या तासिका 6।